नमस्कार, जोहार जय आदिवासी. मी गोविंद पावरा. तर मी आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव अक्राणी या तालुक्यामध्ये मी आलेलो आहे. तर आज दिवस आहे विश्व आदिवासी 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्ताने आज आमच्या तालुक्यात रॅली काढण्यात आलेली आहे आणि माझ्यासोबत वरिष्ठ आहेत, सामाजिक कार्यकर्ते आणि सगळा समाज बांधव माझ्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की या मोमेंटला घेऊन, या सध्या स्थितीला घेऊन, या विश्व आदिवासी 9 ऑगस्टला कार्यक्रमाला घेऊन यांच्या मनामध्ये काय भावना आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर सर्व समाज बांधवांना जोहार जय आदिवासी, जोहार जय आदिवासी. तर दादा, आज 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस आहे आदिवासींचा. तर आता या सध्या स्थितीला घेऊन तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत? अतिशय उत्साहित हा आदिवासीचा दिन साजरा करण्यात येते सगळ्या जळगाव तालुक्यातील बांधवांना. म्हणून सगळ्या भारतीयांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय आदिवासी. जय आदिवासी. तर आपण काय सांगू इच्छिता? आपल्या आदिवासींचा दिवस आहे हा 9 ऑगस्ट. हा आदिवासी म्हणजे जागतिक आदिवासी दिन आहे. हो. आणि इथं सर्व आदिवासी एकत्र जमून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळं वातावरण एकदम आनंदीमय करतात. आणि असंच आनंदमय वातावरण हे मरेपर्यंत जर एकत्र केलं तर एकदम अतिउत्तम आहे. आणि आम्ही सगळं म्हणजे आता मी बटवा आहे, बिरसा मुंडा म्हणलेलो आहे. बरोबर. तर बिरसा मुंडा कोण हे सगळ्यांना माहिती पाहिजे. बिरसा मुंडा तंडे मामा हे ते सगळ्यांना माहिती आहे, पण दिसल्यानंतर म्हणजे त्यांची प्रतिमा जी दिसते ती प्रत्यक्षात दिसायला पाहिजे. या पद्धतीने हे आदिवासी जागरूक हा जो 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन हा सगळ्यांना स्मरणात राहायला पाहिजे. म्हणून सगळं आपण हे एवढं करतो आहे. जय जोहार जय आदिवासी. तर बाबा, आपल्याला कसं वाटतंय? आपला आदिवासींचा दिवस आज 9 ऑगस्ट आहे, तर कसं वाटतंय आपल्याला? 9 ऑगस्ट जसं दिवाळी आल्यानंतर लोक साजरी करतात, तसंच 9 ऑगस्ट सुद्धा आमचे सगळे आदिवासी एकत्र येऊन आपल्या आदिवासी वेशभूषेमध्ये येऊन आनंदाने हा एक मोठा सण सारखा आम्ही साजरा करत असतो. बरोबर. ते बाई तो मुंदू सके 9 ऑगस्ट आप यार काटुलो यारला मुंदू सके तो मुंदू सके. तर आपण या ठिकाणी का जमलो आहोत किंवा आज आपला कोणता दिवस आहे, काय याच्यावर तुम्हाला 9 काय ऑगस्ट बोलायचं आहे? आहे आणि आदिवासी जागतिक दिवस आहे. हो. आणि आदिवासी लोकवर छान म्हणजे असं चांगले असं. तर अजून आपल्या सोबत आहेत. तर तुम्हाला काय बोलायचं याच्यावर, तुम्हाला काय प्रतिक्रिया? एकदम मोठ्या संख्येने 9 ऑगस्ट जळगाव तालुक्यामध्ये होत आहे. असंच दरवर्षी चांगल्या प्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित सगळे लोक आहे. हो, बस असं बोलायचं आहे का? तर आमच्यासोबत अजून वरिष्ठ आहेत, त्यांच्यासोबत ही आपण त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जोहार जय आदिवासी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आदिवासी दिवसाच्या हार्दिक आपल्या समाज बांधवांना शुभेच्छा. शुभेच्छा. दादा, काय वाटतंय तुम्हाला आजच्या या दिवसाला घेऊन? आज विश्व आदिवासी दिवस दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने दळगाव तालुक्यामध्ये साजरा होत आहे. तरी आज दळगाव तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यावरची लोक गुण्या गोविंदाने एकत्र आदिवासी दिन साजरा करत आहे. सगळ्या आदिवासी बांधवांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी जे समाज बांधव आहेत, त्या वरिष्ठ असो किंवा युवा असो, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न करा. अजून ही रॅली निघत आहे आणि
मोठा जो कार्यक्रम संबोधित होणार आहे तोच त्या आपल्या एका कॉलेज आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नेमून दिलेले आहे जागा, त्या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र येतील आणि त्या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे. अतिशय सुंदर प्रकारे आजी हे रेलीगाडी त्यानंतर आजीव जो काही नियोजित कार्यक्रम होय या नियोजित कार्यक्रमाक होत आहात आवल्या आखा पावीला समाज बांधव विनंती होय योग्य अवतरत तुम यारी आखा प्रमुख पाहुणा आवला नए भूल जी आमो नए भूल जियो धरतिया खिले नए भूल जी लोकेसेस आपण आज या कार्यक्रमास सुरुवात करू धरतीर मूळ निवासी शेत आपणा गीते शेत चापणा गीते साधारण निंबे आपा जो आदिवासी समाज शिक्षण जात घ्याय पेटाडी ही आणि ये संस्कृती आपो टिकावणो आपो लिंचाणो आपली पिढी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर आपण त्यांच्या सोबत चर्चा करूयात की कार्यक्रम कसा गेला. तर सर्वांना जोहार, नमस्कार. आजचा जो कार्यक्रम आहे तो कसा गेला? आजचा जो कार्यक्रम होता रॅलीपासून ते शेवटच्या सभेपर्यंत अतिशय छान आणि खेळीमिळीच्या वातावरणात गेला. असा कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये फक्त धडगावमध्येच होऊ शकतो, कारण की धडगाव हे असं शहर आहे की त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कोणताही उत्सव साजरा करण्यात येतो. बघायला गेलं तर बघा, आपण पारंपरिक वाद्य आहे, हे सर्व गोष्टी आहे, या सर्व गोष्टींचा वापर केला जातो जो आदिवासींच्या संस्कृतीशी रिलेटेड असतो. ह्या ठिकाणी बँडसाठी पूर्णपणे मज्जाव आहे, बँडसाठी अजिबात इथं संधी नाही. त्यामुळे महिला वर्गाचा, खास करून ह्यावेळेस महिला वर्गाचा, की त्यांचा प्रतिसाद अतिशय जास्त ह्यावर्षी दिसून आला. आणि महिला वर्गाचा जे प्रबोधन केलं त्यामध्ये पण 3 महिलांनी प्रबोधन केलं. त्यामुळं ह्या कार्यक्रमाला खरंच खूप मोठी पोचपावती मिळते. त्यामध्ये विश्व आदिवासी दिवस उत्सव समितीचे कार्यकर्ते जेवढे पण समितीमध्ये आहेत लोक, त्यांनी खूप रात्रंदिवस मेहनत घेतली. त्याची प्रचिती ह्या की अतिशय सुंदर कार्यक्रम घडून आलेला आहे. आणि या कार्यक्रमात जे समाजातील राजकीय पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनीसुद्धा खूप मोठा हातभार लावला, जेणेकरून हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल, स्टार्ट टू एंडपर्यंत कार्यक्रमाकडे लक्ष देऊन होते, जेणेकरून कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मी सर्वांचं धन्यवाद करतो आणि तुमचं पण धन्यवाद करतो की कार्यक्रमाला प्रसिद्धी देत आहात. धन्यवाद. बरोबर, ठीक आहे. तर बाबा, तुम्हाला काय बोलायचं आहे की या कार्यक्रमाला घेऊन तुमची काय भावना होती? मी
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनानि या कार्यक्रमाला मी 2005 पासून या कार्यक्रमामध्ये मी सामील होत आलेलो आहे. आजपर्यंत जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्यापेक्षाही गेल्या 2 वर्षापासून जे आपण आदिवासी जनजागृती अंतर्गत जे कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये रन फॉर आदिवासी असो, ब्लड आपलं रक्तदान शिबिर असो, वक्तृत्व स्पर्धा असो, आणि आजचा हा खास करून आज जो सर्व समाजाला आपण आदिवासी समाजाला एकत्र इथं आणून जो आपण प्रबोधन करतो, सर्वांच्या विचारांची देवाणघेवाण करतो, आणि त्याच्यामुळे प्रत्येक आपल्या पालकांमध्ये, युवा वर्गामध्ये, महिलांमध्ये अशी भावना निर्माण होते की आम्हाला कुठेतरी आमच्याबरोबर आमचं समाज आहे, आमचे पाठबळ भाऊबंदिकी आहे, आणि असा कार्यक्रम दरवर्षी आणि चांगल्याप्रमाणे घ्यायला पाहिजे अशी आम्हाला फार चांगलं वाटलं. युवा वर्ग फार मेहनतीने काम करतो आहे, आणि जी टीम मागील 2-3 महिन्यापासून जी या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी जो प्रयत्न करत आहे त्यांचे मी लाख पटीने धन्यवाद देतो, आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी अजून शुभेच्छा देतो. धन्यवाद. दादा काय बोलायचं आहे तुम्हाला? आम्हाला या कार्यक्रमाबद्दल एवढंच म्हणायचं आहे की हा कार्यक्रम जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला तेव्हापासून बऱ्यापैकी होत होता. यापूर्वी आमचे वरिष्ठ बऱ्यापैकी समाजजागृती केली, आणि समाजजागृती करत आज या ठिकाणी आपण पाहता मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते निर्माण झाले, समाजाची जाणीव त्यांना व्हायला लागली, आणि त्या पद्धतीने आज मागील 2 वर्षापासून हा जो कार्यक्रम आहे हा जग पातळीवर बऱ्यापैकी या धडगाव तालुक्यातून एवढा मेसेज जातोय की दडगाव सारख्या तालुक्यामधून एका दुर्गम भागातून अतिशय महत्त्वाचा रूढी परंपरेनुसार हा कार्यक्रम देश पातळीवर आदिवासी बांधव ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणीपर्यंत हा धडगाव तालुक्याचा मेसेज जातोय. आणि आम्हाला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, तो राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, महिला वर्ग असो, बाल पोरं असतील, हे सर्व या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. विचार लेवाणदेवाणचा या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने झाला. तरी मला असं वाटतं या उत्सव समितीचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. काय मत आहे दादा तुमचं, काय अनुभव याचा? 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस 2026 धडगाव या ठिकाणी आपला साप्ताहिक विश्व आदिवासी दिवस साजरा झाला. 2 तारखेपासूनच आपला वेगवेगळे कार्यक्रम या धडगाव तालुक्यात आयोजित करण्यात आले. विश्व आदिवासी उत्सव समितीच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 2 तारखेला आपण रन फॉर आदिवासी, त्याच्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ढोल स्पर्धा, त्याच्यानंतर रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षा, आणि आजचा हा 9 ऑगस्टचा मुख्य कार्यक्रम 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. हा दिवस साजरा करत असताना धडगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून, खेडोपाड्यातून वेगवेगळी रॅलीच्या माध्यमाने लोक आले, पारंपरिक वेशभूषा घालून आले, आणि या कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षण हे होते ढोलचे होते, आणि एक मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, आणि त्यांनी त्यांचं मनोगतही व्यक्त केले. एक प्रबोधनाचा कार्यक्रम देखील उत्कृष्ट झाला. वेगवेगळ्या मान्यवरांनी आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. एक सामाजिकदृष्ट्या समाजाला एक वेगवेगळ्या विषयाला संबोधन करत असताना समाजाने कोणते वेगवेगळे व्यसन असेल, वेगवेगळे जंगल जमीन, वेगवेगळी लढाई ही कशा प्रकारे एकता टिकून आपण जिंकली पाहिजे या विषयावर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. एक गोविंद पावरा यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपण देखील हा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचवला, म्हणून तुमचेही आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जोहार जय आदिवासी. दादा तुमचं काय मत आहे याच्यावर, काय बोलायचं आहे? 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस आजचा कार्यक्रम हा अतिशय चांगला झाला, आणि महिला वर्ग आणि पुरुष वर्ग अतिशय जास्त लोकसंख्या होते, आणि सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. बरोबर. तर आपण आपल्यासोबत अजून युवा आणि वरिष्ठ आहेत, तर तुमचं काय मत आहे दादा या आजच्या ज्या कार्यक्रमाला घेऊन? सर्वप्रथम पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आलेलो आहे की धडगाव तालुक्यामध्ये कुठंतरी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी संपूर्ण युवा वर्ग असो किंवा डया वर्ग असो आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. आणि सर्वप्रथम हा कार्यक्रम ज्या पद्धतीने आज सेलिब्रेट झाला आहे, आपण बघू शकतात. जिल्ह्याभर तुम्ही कुठेही बघा, धडगाव तालुक्यात जसा कार्यक्रम भेटेल तो तसा कार्यक्रम कोणत्याही जिल्ह्यात किंवा कोणत्याही तालुक्यात बघायला मिळणार नाही. आणि ज्या पद्धतीने आज महिला वर्ग हे आले होते, सर्वप्रथम कुठेतरी आज समितीने जी काही मेहनत घेतली या मेहनतीला कुठेतरी यश आलेलं असं मला वाटतं. आणि एवढं बोलून माझं 2 शब्द बोलतो. काही तुमचा काय अनुभव? सर्वप्रथम तर सोशल मीडियाचंही आम्ही
धन्यवाद देतो, कारण सुरुवातीपासून ज्यावेळेस आपला साप्ताहिक कार्यक्रम होता आपण वेगळी स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात ही जे काही कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती देशभरात पोहोचवली आणि विविध स्पर्धा आपण आयोजित केल्या, त्याच्यामध्येही चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला मिळालेला होता. आणि मागच्या 2 वर्षापेक्षा ह्या वर्षी महिला वर्गाने अतिशय स्फूर्तीने आणि अतिशय सुंदर असं बळसंख्येने या ठिकाणी सहभाग नोंदविला होता. आणि विविध खेड्यापाड्यावरच्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी किंवा जे काही युवा वर्गांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या गावाची रॅली आणून आजचा हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्याही युवांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि संपूर्ण टीम जी काही महिन्याभरापासून या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जी काही पराकाष्ठा केली आहे, त्यांनी मेहनत घेतली, त्या सर्वांच्या मेहनतीला कुठेतरी आज फळ मिळालं असं निश्चितच आपण या ठिकाणी म्हणूयात. आणि सुंदररित्या असा कार्यक्रम पार पडला म्हणून सगळ्यांचे धन्यवाद देतो. 30 सेकंदमध्ये तुम्ही सांगा की तुमचा 9 ऑगस्ट हा जागतिक 10 दिवसीय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा दडगाव तालुक्यामध्ये यंदा पारदर्शकपणे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला वरिष्ठ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व किंवा इतर प्रत्येक डिपार्टमेंटने याला मदत केलेली आहे. आयोजन समितीने फार मोलाचं 10-12 दिवसापासून मोलाचं योगदान आहे त्यांचं. एवढं बोलून मला 2 शब्द. दादा तुमचा काय अनुभव काय बघा, मला आज सोशल मीडिया म्हटलं तर त्यांच्या मनापासून मी आभारच व्यक्त करतो. पण जो आम्ही म्हटल्यापेक्षा पूर्वीपासून जो विश्व आदिवासी गौरव दिवसचा कार्यक्रम घेत आलो आहे त्याच्यापेक्षाही जास्त महिला या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला, त्याच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आज या सोशल मीडिया थ्रू मला एवढं सांगायचे आहे की आदिवासी एकता परिषद पूर्वीपासून कार्यक्रम घेत आली आहे आणि आदिवासी एकता परिषद ही फक्त एक संघटना नाही, ती एक समुद्र आहे. आणि आदिवासी एकता परिषद ही काही नदीच्या जड प्रकल्पामधून निर्माण झालेली नाही आहे. आदिवासी एकता परिषद ही समुद्र आहे आणि समुद्र राहील आणि त्याच्या विचारधाराने ही कार्यक्रम घेत राहील आणि याच्या पुढे पण आपण कार्यक्रम घेत राहू. याच्यामुळे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. साहेब तुमचं काय मत आहे याचं? देखो, ये मेरे फ्रेंड गोविंद जी है, उसका यूट्यूबर है और मैं खास करके मैं हिंदी में इसलिए बात कर रहा हूँ कि ये जो आज का कार्यक्रम है वो पूरे ऑल ओवर इंडिया में जाना चाहिए. हम यहाँ पे जो बात कर रहे थे अभी तक हमने मराठी में इंटरव्यू दिया है, लेकिन हिंदी में ये कार्यक्रम के बारे में अगर बताया जाए तो ये भव्य दिव्य कार्यक्रम था. हम सभी युवाओं ने और हमारे सभी श्रेष्ठगण ने आके ये कार्यक्रम किया. यहाँ पे सब एक विचारधारा के लोग आके काम करते हैं. बाकी इतर दिन कुछ रहता है वो अपना भूल के हम आदिवासी है ये समझकर हम ये कार्यक्रम किया और इस कार्यक्रम 100% यहाँ हम ट्रेडिशनल तरीके से ये मनाया. उसमें हमारा जो पारंपरिक वाद्य था वही हमने यूज़ किया. डीजे वगैरह ये सब जो बात है वो हमने यहाँ किया नहीं. हम देशवासियों से यही संदेश देना चाहते हैं, हर साल धड़गांव से इतना अच्छा कार्यक्रम होता है, ये कार्यक्रम आगे भी होता रहेगा. अगले साल आने की कोशिश करो. और गोविंद भाई जो हमारे दोस्त है, उसका यूट्यूबर जो चैनल है उसमें सोशल जो मुद्दे रहते हैं उस पर ये काम करता है. उसका जो चैनल है उन्हें सब्सक्राइब और लाइक करो. धन्यवाद दोस्तों. बाबा तुमचं काय मत? अत्यंत सुरेख कार्यक्रम झाला. जी आदिवासी संस्कृती आहे सातपुड्या पहाडपट्ट्यामध्ये अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय आज आला. आणि दडगावमध्ये जो असा सांस्कृतिक वारसा आहे त्या वारशाला धरून आजचा कार्यक्रम झाला. त्याच्यामुळे इतर सर्वांनी दडगावसारख्या कार्यक्रमाचा आदर्श घेतला पाहिजे अशा प्रकारचा आजचा कार्यक्रम होता. सर्व विश्व आदिवासी आयोजन समितीमधील जे सगळे कार्यकर्ते आणि सगळी टीम यांनी गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून परिश्रम घेतलं, त्याचं आज फळ आपल्याला या ठिकाणी दिसलं. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुमचं सोशल मीडियामार्फत तुम्ही जे समाजापर्यंत किंवा जगापर्यंत हे जे कार्यक्रमाचं स्वरूप पोचवणार आहेत त्याबद्दल तुमचंही धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी अगोदरच आपण सुरुवातीपासून रॅलीमध्ये जे काही आपल्यासोबत अजून यामधील ही असू शकतात, परंतु अजून त्या ठिकाणी वरिष्ठ जे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्यासोबतही आपण रॅलीमध्ये चर्चा केलीच होती. आणि आता जो कार्यक्रम संपतोय, कार्यक्रम संपल्यानंतर आपल्यासोबत अजून माझ्यासोबत जे सामाजिक कार्यकर्ते वरिष्ठ आणि युवा आहेत त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही आदिवासींची जी माहिती आहे ती
अधिक लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि माझ्यासोबत तुम्ही अद्याप जोडला नसाल तर खाली एक नाव आहे नंदुरबार गोविंद पावरा असं, आणि त्या नंदुरबार गोविंद पावरा नावाच्या साईडला सबस्क्राईब असं एक नाव आहे, त्या नावाला त्या बटनाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जोडा. भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये, महत्त्वाच्या बातमीमध्ये. जोहार.